काँग्रेस पक्षाला धक्का देत राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले चंद्रकांत दायमा यांचा शनिवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। चंद्रकांत दायमा यांनी मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। काँग्रेस पक्षासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय। येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी आणि अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवक प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल, संघटक दत्तात्रय बडगंची, ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रवंद, डॉक्टर सेल विभाग शहराध्यक्ष महेश वसगडेकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, अर्चना दुलंगे, शाहीन शेख तसेच पक्षाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षामध्ये 40 वर्ष इमानदारीने काम केलं। सेवा दलाला मी एवढी ताकद दिली, एवढी जबरदस्त सेवा दल महाराष्ट्रामध्ये ती उभं केलं, परंतु मी त्यांना माझी त्या प्रमाणामध्ये कदर व्हायला पाहिजे होती, ती कदर केली नाही। आणि मला काही कारण न सांगता मला आठवड्यात आलं आणि आठवड्यात आल्यानंतर माझी काही ॲडजस्टमेंट केली नाही। मला महाराष्ट्राचं उपाध्यक्ष करायला पाहिजे होतं। मी नाना पटोले शिंदे साहेबांच्याकडे वारंवार विनंती केली। तेवढं वर्ष मी काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये दिलेलं आहे की आघाडीचा जो अध्यक्ष आहे, सेवा दल, युवक काँग्रेस, NSY महिला काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा पदावर खाली येतो तेव्हा त्याला वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नेमतात, असं घटनेमध्ये लिहिलं नाही। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी माझा विषय भीतीपर्यंत जाऊ दिला नाही आणि माझ्यावर अन्याय केला। आणि माझी कॅपॅसिटी आहे, माझी काम करण्याची कुवत आहे, माझी काम करण्याची जिद्द आहे, असं असणार नाही। मला बळजबरी रिटायरमेंट केली म्हणून मी दादाला भेटायला गेलो तर दादा म्हणाले, तुम्ही माझ्या पक्षाची संघटना पाला, तुमच्या पाठीशी मी आहे। या प्रकारे दादाने एक एकाकीपणे झुंड दिली। सगळं गाव त्याच्या विरुद्ध होतं। एकही जागा येणार लोक म्हणाले, आणि ते म्हणाले, पत्रकार म्हणाले, प्रेसवाले म्हणाले, पण दादानी कमाल करून दाखवली, त्याने जी जिद्द दाखवली, त्याने जी संघटनेवर मदत दाखवली, आणि जी कार्यकर्त्याला एक हिंमत दिली, त्या हिंमतीमुळे मी त्यांच्या एकाकीपणे जी झुंज सगळ्या जगाला दिली आणि पुन्हा विजय प्राप्त केला। ते जिद्द बघून मी त्यांच्याकडे आकर्षित गेलो आणि मी दादाला भेटलो आणि दादाला भेटून मी सांगितलं, दादा तुमच्या संघटनेत मला काम करायचं, ती जर चांगल्या पद्धतीने दिली तर मी काम करणार आहे। दादाने ताबडतोब होकार दिला आणि मला सांगितलं, आज प्रवेश करा। आणि मग दादा तटकरे आणि आम्ही दोघं एकत्र होतो। 5 मिनिट आम्ही चर्चा केली, काय केलं पाहिजे संघटनेमध्ये, आणि मग लगेच प्रवेश केला। मंगळवारी मी प्रवेश केला। आज सोलापूर शहरामध्ये आलो आहे। राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जाऊन आलो, संतोष पवारांना भेटलो, जुबेर बागवानांना भेटलो, सुहास कदमला भेटलो, युवती अध्यक्ष भाषण सर्व कार्यकर्ते भेटले। सगळ्यामध्ये उत्साह आहे आणि माझे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभर फैलावलेले आहेत। संधी करून मला चांगल्या प्रकारचा विश्वास आहे की 98% माझे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि सोलापुरातले कार्यकर्ते एका दुसरा सोडला तर सगळे माझ्याबरोबर जॉईन झालेले आहेत। आणि मी त्याला बोलावून फार मोठा प्रोग्राम लवकरच घेणार आहे आणि पार्टीच्या कामाला मी सुरुवात केली। आज अक्कलकोट बाकीचे दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात केली। उद्या पंढरपूर दर्शन घेणार, पुन्हा मुंबईला दर्शन घेऊन पार्टीचा प्रचार दौरा महाराष्ट्राला सुरुवात करणार। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।